नमस्ते मंडळी. तर तुम्ही जर याच्या पहिले जर व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल की आपल्या गाडीत एचव्ही क्रिटिकल एरर आला होता. तर तो आपण सॉल्व्ह कसा केला हा तुम्ही त्या व्हिडिओत बघितला असेल. जर तुम्हाला जर परत जर बघायचं असेल ना तर तुम्ही एकदा तो व्हिडिओ चेक करा. याच्या आधीचा तो व्हिडिओ आहे. आणि हां, आता आपण बघूया गाडीत 5% चार्जिंग आहेत. इथून आता आपलं घर 6 किलोमीटर आहेत. तर आपण याला पहिले काय करू, ट्रिप मीटर जे आहेत ते रिसेट करून घेऊया. तर ट्रिप मीटर आहे आपले 106 वर, तर त्याला रिसेट करून घेऊया. बघूया आता 6 किलोमीटर जायला गाडीला किती चार्जिंग लागते. तर हे बघा आता इथं काय विषय आला, गाडी फक्त ना 0.6 आली होती. परत याची क्रिटिकल एरर ना हा परत आलाय गाडीमध्ये. ठीक आहे. आणि गाडी 4% आलीत. आता बघू 4% म्हणजे आपली 6 किलोमीटर कंप्लीट होता की नाही होता. सर्वात म्हणजे आता मला पण जरा असं वाटतंय गाडी जाती नाही जाती. पण हा पण एवढंच माहिती 4% गाडी 10 किलोमीटर आरामशीर चालते. मग आता स्पीड पण ड्रॉप झाला आहे. एची क्रिटिकल एरर येतोय. कळेल आता काय होतंय काय नाही, तुम्हाला पण दाखवतो. जरा मुश्किल वाटतंय. गाडीचा पिकअप पूर्णपणे ड्रॉप झाला. ॲक्सिलेटर पूर्ण प्रेस केलं तरी पण गाडी 25-26 वर जात नाही. गाडी रनिंग घेत नाहीये. पूर्ण ॲक्सिलेटर पेडल दाबलेत. 18-20 वर गाडी येऊन स्टॉप झालीत. अरे बापरे, 1.2 किलोमीटर गाडी झाली आणि गाडी स्टॉप होण्याच्या मार्गावर आहेत. आता हे बघा गाडी इथं गिअरमध्ये पण आहेत. मी ॲक्सिलेटर पेडल दाबले, तुम्ही जर बघू शकत असाल ॲक्सिलेटर पेडल हे पूर्ण प्रेस केलेले आहेत. गाडी रन घेत नाही. मोटरला पूर्ण सप्लाय पोहोचत नाही. हे बघा आता एकदा इथं आपण गाडी बंद करून परत चालू करून बघूया. गिअर शिफ्ट डिक्लाइन, गाडी न्यूट्रल झाली. बघा गाडी मी न्यूट्रल केली नाही, गाडी ऑटोमॅटिक न्यूट्रल झाली. गाडी एकदा बंद करूया, परत चालू करून बघूया. हाय व्होल्टेज क्रिटिकल एरर दाखवती गाडी. परत आता आपण एकदा ना बॅटरीची वायर काढून परत बसून बघूया. हे बघा आता इथं आहे ना गाडीत 4% बॅटरी अजून शिल्लक आहे. गाडी तुम्ही इथं बघू शकता जेव्हा 5% चार्जिंग होते त्याच्यानंतर फक्त 1.3 किलोमीटर आलीत. आणि आता गाडी ना डायरेक्ट हा सिम्बॉल जात नाही. त्याला आपण बॅटरीची वायर कमीत कमी 3 ते 4 वेळेस काढून परत लावून बघितली. जी आपली छोटी बॅटरी असते तिची वायर ना 3-4 वेळेस मी काढून लावून बघितले, ते काही सिम्बॉल जात नाही. त्यामुळे ना आता गाडी गिअर शिफ्ट होत नाही. तर गाडीचं गिअर जर टाकायचा प्रयत्न केला तर ते गिअर शिफ्ट डिक्लाइन होऊ लागला डायरेक्ट. आता गाडी जागेवर हलवू शकत नाही. आता एक तर तिला एकच पर्याय, तर टो करणे नाही तर जागेवर चार्ज करणे. त्यामुळे ना गाडी 10%च्या खाली चालू नये. रिस्क घेणं थोडंसं मागात पडू शकतं, जसं की आज मला पडले थोडंसं. बघूया आता पुढे. आता मी काय करतो काही दिवस तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आता नेक्स्ट आता मी काय करतोय काय नाही पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतो. आता मी ना गाडी चालू करून बघितली तर चालू होऊन गेली. आता मी चाललोय फास्ट चार्जर गाडी चार्जिंग करण्यासाठी, पण परत गाडीनं पिकअप सोडून दिले आहेत. गाडीला पहिले न्यूट्रल करतो, म्हणजे रिजन मोड सगळे ऑफ केले आणि उतार आहेत. आता जवळ चार्जिंग स्टेशन आहे. पेट्रोल पंप तुम्हाला दिसत असेल तर ते पेट्रोल पंपावर ना इथं जो दिसतोय ना तो पेट्रोल पंप आहे पिवळा. तर तिथं आहे ना चार्जिंग स्टेशन आहेत. बघूया काय 23चं स्पीडवर चालू आहे गाडी. अजून काही एचव्ही क्रिटिकल एरर दाखवला नाही गाडीनं, पण गाडीनं पिकअप पूर्णपूर सोडून दिलं. ॲक्सिलेटर जर दिलं तर गाडी ना पिकअप घेत नाही. तिथं जाऊ गाडी चार्जिंगला लावून बघू. जर झाली चार्ज ओकेमध्ये तर काय हरकत नाही, पण असा प्रॉब्लेम परत येऊ नये. तिथे गेलो मी व्हिडिओ दाखवतो काय होतंय काय नाही.
इथं परत याची क्रिटिकल एररचा आहे ना लाईट लागला आहे. आणि बस हा जो पेट्रोल पंप दिसतो ना, ह्या पेट्रोल पंपावर आपल्याला चार्जिंग स्टेशन आहेत. बस एवढ्या अंतरावर गाडी परत बंद झालीत. आता मी मित्रांना बोलवलेत गाडीला धक्का देण्यासाठी. गाडी धक्का नेऊन तिथपर्यंत न्यायची आणि चार्जिंग लावायची. इलेक्ट्रिकचा असा एक प्रॉब्लेम येऊ लागला मला. कमीत कमी हा प्रॉब्लेम मागच्या 2 ते 3 महिन्यापासून येऊ लागला. आतापर्यंत असं नव्हतं झालं की गाडी डायरेक्ट गाडीत पर्सेंटेज दाखवत असताना बंद झालीत म्हणून. तर यावेळेस डायरेक्ट गाडी बंद झालीत. बघा हे मित्र होते आणि अजून तिकडे ते 2 जण, ते तिकडे मोटरसायकल होते 2 जण, अजून 1 जण होता. असं 4 जणांनी गाडी ढकलत तिथपर्यंत आणली. आणि इकडे जे आहे ते चार्जिंग स्टेशन. तरी मग अजून गाडीमध्ये ना क्रिटिकल हाय व्होल्टेज जो आपल्या बॅटरीचा एरर आहे तो अजून येतोय. तर तो एरर जोपर्यंत येतोय तोपर्यंत गाडी चार्जिंग लागत नाही, आपल्याला माहिती. त्यामुळे ना आपण जोपर्यंत तो एरर जात नाही तोपर्यंत आपण गाडीच्या एकदा 2दा बॅटरी जे वायर आहेत आपली ऑक्स बॅटरी, तीवाली बॅटरी, ती बॅटरीची वायर काढून परत लावणार आहेत आणि मग गाडी चार्जिंग लावणार आहे. ओके, तुम्हाला आता पुढं सांगतो अजून काय होतं ते. जवळपास अर्ध्या तासाच्या आहे ना मेहनतीनंतर गाडी चार्जिंग लागलेली. आता गाडी जवळपास चार्जिंग झालेली आहे काहीतरी 5-6% झालेली होती. आता मी दाखवतो तुम्हाला परत गाडी किती चार्जिंग झाली म्हणून. तर 1 मिनिट. आता बघा इथं तुम्ही बघू शकता की आपण आहे ना 17% चार्जिंग करून घेतली गाडी आणि आता निघलो घराकडे. आता आपला जो HP क्रिटिकल एरर होता तो पण चालला गेला आणि म्हणजे टोटल क्लिअर झाली गाडी. आता एकदम व्यवस्थित चालते. स्पीड पण घेते एकदम नॉर्मली. पहिले जसं चालत होती तसं चालू लागली. पण जवळपास त्या क्रिटिकल एरर जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागलेला आहे. अर्ध्या तासानंतर गाडी चार्जर कनेक्ट झालं या गाडीचं. एवढा वेळ घेतलात गाडीनं आज. आता बघू. आता इथं तुम्ही बघू शकता गाडी 3.3 किलोमीटर झालीत. जेव्हा 5% होते आपण मीटर 0 केलेलं होतं. त्यानंतर परत आपण गाडी चार्ज केली. आता घरी